नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाबद्दल माहिती भाग 2 आपण पाहणार आहोत। विजयसिंह गोट्या खेळताना जेव्हा स्वामींकडून हारला त्यावेळेस बाळरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार देण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजे जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली। मग या गोष्टीचा उलगडा असा झाला, कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी। तेव्हा ते काही दिवस वास्तव्यास होते अक्कलकोटला आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले आणि मांडीवर घेतले। त्यांनी सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास, सर्व घरदार सोडून दर्याकिनारी माझा ध्वज उभा कर। हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छेसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतायत। हे पाहून त्यांना थोडे रडू कोसळले। तेव्हा स्वामींनी त्यांना म्हणाले, अरे रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावरून हात फिरव बघू। आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले तेव्हा त्यांना ध्यान लागले आणि त्यांना आपले सर्व जन्म आठवू लागले आणि त्यातीलच एक जन्म आठवला, विजयसिंह। म्हणजे ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी सुतांचा पूर्व अवतार आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला। त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे। ते पुढील प्रमाणे म्हणतात, स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला। ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंग सारखा भक्ताने स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहेत? तेव्हा त्यांचे उत्तर असे होते, माझा बाळ मी ज्या दिवशी प्रकट झालो त्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे। तर अशा प्रकारे स्वामी समर्थ ह्या पृथ्वी तलावावर प्रकट झाले आणि त्यामुळे अक्कलकोटला स्वामी प्रकट दिन साजरा केला जातो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंटने आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा की लवकरात लवकर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।